तुरुंगातील कैद्यांना आई-वडिलांच्या, नातेवाईकांच्या किंवा निकटवर्तीयांच्या अंत्यसंस्कारासाठी सहभागी होण्याकरिता तुरुंगाबाहेर आल्याबद्दलच्या अनेक बातम्या आजवर आपण पाहिल्या असतील, ऐकल्याही असतील. परंतु एखाद्या प्राण्यासाठी एखादा कैदी तुरुंगाच्या बाहेर येतो असं कधी ऐकलंय का? कदाचित अशा घटना सुद्धा फार कमी असतील. परंतु नुकताच गुजरात हायकोर्टानं घेतलेला असाच एक निर्णय सध्या चर्चेत आहे. तर झालं असं की फसवणुकीच्या प्रकरणात सुरत येथील एक व्यक्ती सध्या लाजपोर या कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि या व्यक्तीने याआधी कनिष्ठ न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला आणि यानंतर त्याने थेट गुजरात हायकोर्टात धाव घेत विशेष परवानगीची मागणी केली. त्यावेळी या व्यक्तीच्या वकिलांनी सांगितलं की आरोपीने गेली तब्बल 14 वर्ष एक पाळीव कुत्रा सांभाळला होता आणि त्या कुत्र्याचा नुकताच मृत्यू झालाय आणि त्या कुत्र्याशी आरोपीचं खूप भावनिक असं नातं होतं. त्यामुळे त्याला त्या कुत्र्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहायचं आहे. मग काय, न्यायालयाने सुद्धा मानवी संवेदनांना प्राधान्य दिलं आणि आरोपीला विशेष परवानगी देत न्यायालयाने आदेश दिले की पोलिसांच्या सुरक्षा ताफ्यामध्ये आरोपीला घरी नेण्यात यावं, त्याला पाळीव कुत्र्याच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊ द्यावं आणि त्यानंतर पुन्हा त्याला कारागृहामध्ये परत आणावं. आणि या निर्णयामुळे न्यायालयाने केवळ कायद्याची बाजू नाही तर मानवी भावनांचा देखील विचार केल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.